नमस्कार, मी रवि कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सत्रात 85 आवाजच्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. कशा आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. या अगोदर आपल्याला एक विनंती असेल, तुम्हाला जर काही बातमी आवडली तर बातमीला जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करा, जास्तीत जास्त कमेंट्स करा आणि तुम्हाला काय वाटतं या बातमीबाबत तर कमेंट करायला विसरू नका. चला तर मग आयोजित केली त्याबद्दल मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि आपले बनते रत्नप्रिय थेरो आणि त्यांच्या संपूर्ण भिक्खू संघाने याचं आयोजन केलं आणि देशभरातलेच बनते या ठिकाणी आले नव्हते तर जगभरातले लोक या ठिकाणी आले होते आणि आजचा हा अतिशय आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद या ठिकाणी आयोजित केले. सर्व भिक्खू संघ आणि संपूर्णपणे या ठिकाणी बांधव भगिनी उपस्थित होत्या आणि या कार्यक्रमामध्ये बुद्धरत्न पुरस्कार पहिल्यांदा मला त्यांनी प्रदान केला. त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, मनापासून त्यांना धन्यवाद देतो. आणि या कार्यक्रमामध्ये हा बुद्धरत्न पुरस्कार जो आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला यांनी दिल्यामुळे माझी जबाबदारी आणखी वाढलेली आहे. आणि मला आठवत आहे की मी मुख्यमंत्री असताना वरच्या निवासस्थानी आपलं चिवरदान होतं आणि संघदान होतं, त्याचं आयोजन त्या ठिकाणी केलं होतं. आणि आज देखील या ठिकाणी संघदान झालं, चिवरदान झालं आणि एक मोठं मानसिक समाधान अशा या कार्यक्रमामधून मिळत असतं. देशभरातून जगभरातून लोक या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेसाठी या ठिकाणी उपस्थित झाली. ठाण्यामध्ये ही परिषद झाली, त्याबद्दल मी आयोजकांचं मनापासून खूप खूप कथनी आणि करणीमध्ये जमीन आसमानचं अंतर. एक महाराष्ट्राचा नेता म्हणतो, राष्ट्रवादीच्या सोबत मांडीला मांडी लावून बसू शकत नाही, म्हणून हा घ्या माझा राजीनामा. म्हणून म्हणावंसं वाटतं या माणसाचे कथनी आणि करणीमध्ये किती फरक आहे. या माणसाने मराठीचा मुद्दा सोडला, ठाकरे परिवारासोबत अनेक वर्ष काढली, प्रमुख पदं उपभोगली, ठाकरे परिवारासोबत गद्दारी करून हिंदुत्वाचा विचार असलेल्या पक्षासोबत युती करून मुख्यमंत्री झाले. म्हणून म्हणावंसं वाटतं कथनी आणि करणीमध्ये जमीन आसमानचं अंतर आहे. मी कुणाच्या बाबतीत बोलत असेल हे तुम्हाला किंवा तुमच्या लक्षात आलंच असेल. हे महाशय आहेत एकनाथ शिंदे. हे एकनाथ शिंदे साहेब यांना बुद्ध अनुयायांनी पुरस्कार दिला. ज्यांनी पुरस्कार दिला ते सर्व बुद्ध अनुयायी यांच्यासमोर हे महाशय म्हणतात, जगाला युद्ध नको, बुद्ध हवा. बुद्धांना केवळ मूर्तीत न शोधता त्यांच्या विचारात शोधले पाहिजे. कर्मकांडाच्या जाळ्यात अडकण्यापेक्षा आचरणामध्ये शुद्धता आणणे हाच खरा धर्म आहे. असं जो बोलतो शिंदेसाहेब, तुम्ही म्हणता जसं आधी आपण कुठल्या मंचावर आहोत, आपण किती चारित्र्यवान आहोत, सर्वच गोष्टी तुम्ही जे म्हणाले बुद्धांबाबत कपाळावर टीका लावून कुठलाच अनुयायी असं बोलणार नाही. शिंदेसाहेब, तुम्हाला महाराष्ट्राची जनता विचारत आहे की मुँह में राम बगल में छुरी, असे किती दिवस महाराष्ट्राच्या जनतेला मूर्खात काढणार आहात. शिंदेसाहेब, तुम्ही जे बोलले ते तुमचं स्टेटमेंट कुणी लिहून दिलं हे जनतेला सांगावं. महाराष्ट्राची जनता तुम्हाला विचारत आहे. तुम्ही जे म्हणाले महाराष्ट्र टाइम्सने ते त्यांच्या सोशल मीडिया साईटवर पोस्ट केलं आहे. जरा जाऊन तपासा की लोक काय म्हणत आहेत. 1000पेक्षा जास्त कमेंट आहेत. जरा त्या कमेंट वाचा म्हणजे लक्षात येईल. 1000 कमेंटपैकी एकही कमेंट तुमच्या बाजूने नाही, हे लक्षात ठेवा. पहिले युजर असं म्हणतात, तुम्हाला बुद्ध हवा असेल तर RSS संघटना व भाजप पक्ष सोडावं लागेल. आणि तसे तुम्ही करणार नाही शिंदेसाहेब, कारण तुम्हाला सत्ता हवी आहे, बुद्ध नाही.
तरीच तुम्ही असा देखावा न करता बुद्धांना मागू नका. फक्त भाजपसोबत राहा आणि सत्ता बघा. दुसरे युजर असं म्हणतात, बुद्ध जर तुमच्या आणि सगळ्या राजकारण्यांना आचरणात आले असते, तुम्हाला समजले असते, तर एवढी संपत्ती तुम्ही लोकांनी जमवली नसती. तिसरे युजर असं म्हणतात, सगळं मंत्रिमंडळ आणि स्वतः खरातच्या ऑफिसमध्ये जाऊन आल्यानंतर जगाला सांगत आहेत. चौथे युजर असं म्हणतात, हा ढोंगीपणा आहे. हा ढोंगीपणा आहे. यांना बुद्ध युद्ध यांच्याशी काही घेणे देणे नाही. हे फक्त एक राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत म्हणून निमंत्रित होते असतील, पण ते यांचे बुद्ध आणि युद्ध यांच्यावरील विचार हे सर्व तकलादू आहेत. ज्याला अभ्यासाअंती प्रकट विचार मंथन म्हणतात ते आहे. खरंच यांनी बुद्ध पटवून सांगून युद्ध थांबेल का? मग हा फक्त उपेक्षितपणा आहे. यांचा त्या दिवशी एक जैन महाराज मुनी राणी ताराराणी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान चक्क एकनाथ शिंदे हे व्यासपीठावर असताना ओरडून ठणकावून सांगून भाषण करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या परिवाराचा चुकीचा इतिहास सांगतो. तर हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन राजकारण आणि सत्ता मिळवले. एकनाथ शिंदे त्या लबाड जैन महाराज मुनीला चकार एकही शब्दाने त्यांना जाब विचारला नाही. कारण यांनाच प्रगल्भ खरा इतिहास माहीत नाही. पर्यायाने यांनी कधी तो वाचलाच नाही, यांचा अभ्यास नाही. असे लोक 2500 वर्षे जुन्या बौद्ध धम्म आणि तथाकथित महाकारुणिक विश्वदीप गौतम बुद्ध यांच्या तत्त्वज्ञानावर काय बोलणार? फक्त हेच, जगाला युद्ध नको, बुद्ध हवा, बस एवढीच यांची वैचारिक हवा आहे.